नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यामध्ये जर पाहिलं तर धुळे व जळगाव जिल्ह्यामध्ये जानेवारी 2026 मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्यासंबंधीचा आज दिनांक 4 मार्च 2026 रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर अतिवृष्टी असेल, पूर असेल, चक्रीवादळ असेल या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं पिकांचं नुकसान झाल्यामध्ये पुढच्या हंगामामध्ये उपयोगी पडावं म्हणून हे निविष्ठा अनुदान एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे हे दिलं जातं. केंद्र शासनानं जरी एकूण 12 नैसर्गिक आपत्त्या व्यतिरिक्त राज्य शासनानं ठरवलेल्या काही ज्याच्यामध्ये जर असेल तर अवेळी पाऊस असेल, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण किंवा आकस्मिक आग अशा स्थानिक आपत्तींमध्ये बाधितांना मदत देण्याचं सुद्धा निश्चित केलेलं आहे. त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर याच्यामध्ये जानेवारी 2026 या कालावधीमध्ये अवेळी पाऊस झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता 25 फेब्रुवारी 2026 रोजी आणि त्याच अनुषंगानं खालीलप्रमाणे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जानेवारी 2026 मध्ये नाशिक विभागातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये हे नुकसान झालेलं होतं. त्याच्यामध्ये नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यामध्ये जानेवारी 2026 मध्ये एकूण 7092 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. त्यांच्यासाठी 6,79,13,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 15,964 शेतकऱ्यांसाठी 15,77,74,000 असा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि टोटल एकूण नाशिक विभागासाठी जर पाहिलं तर एकूण 23,056 शेतकऱ्यांसाठी 22,56,87,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती डायरेक्टली डीबीटीद्वारे म्हणजे त्यांच्या आधार संलग्न असलेल्या खात्यामध्ये हा निधी वितरित केला जाणार आहे. अशा पद्धतीचा हा आज 4 मार्च 2026 रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे. अनेक बाकीचे जिल्हे काय असतील ते जसे प्रस्ताव शासनात सादर होतील त्या पद्धतीनं त्यांच्या जिल्ह्यांचे सुद्धा निधी वितरण करण्यात येणार आहे. अशा पद्धतीची ही छोटीशी माहिती होती. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.